सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। तिकीट विचारल्याच्या कारणाने टीसीला ब्लेडने मारहाण केल्याची धक्कादायक घटना नाशिक रोड रेल्वे स्थानकावर आज दिनांक 25 जून रोजी पहाटेच्या दरम्यान घडली। नाशिक रोड रेल्वे स्थानकावर नंदकिशोर शिंदे हे आपली ड्युटी बजावत असताना एक अनोळखी प्रवासी मुंबई हावडा एक्सप्रेस या रेल्वे गाडीतून प्लॅटफॉर्म 1 वर उतरला। शिंदे यांनी त्याला तिकीट विचारलं असता तो तिकीट न दाखवता पुढे जाऊ लागला। शिंदे यांनी पाठलाग करत परत त्याला तिकीट दाखवण्यासाठी थांबवले असता त्याने शिंदे यांच्या दोन्ही हात पकडून धारधार ब्लेडने शिंदे यांच्या कानावर व गालावर मारून गंभीर जखमी केले व तेथून पळ काढलाय। नाशिक रोड येथील जयराम हॉस्पिटलमध्ये औषध उपचारासाठी दाखल करण्यात आले असून 7 टाके पडले। या प्रकरणी नाशिक रोड लोहमार्ग पोलीस ठाण्यात सकाळी 9 वाजेच्या दरम्यान गुन्हा दाखल करण्यात आलाय। रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे पोलीस आरोपीचा शोध घेत आहे। जागर जनस्थानकरिता संदीप नवसे, नाशिक। रमेश शिंदे, मी नाशिक टीसी आणि रात्री 5:30च्या दरम्यान या एक व्यक्ती लिफ्टने उतरला, त्याला मी फोनवर येताना बघितलं, तर त्याला आवाज दिल्यानंतर तो वापस फिरला, दुसऱ्या रस्त्याने चालत होता। तर मग मी लिफ्टकडे जायला लागलो, त्याला थांब करत होतो, तो न थांबता तिथून पळ काढली। ते पुढे जाऊन त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, त्याला थांबवण्याचा पण प्रयत्न केला। त्यानंतर मग तो थांबला एक ठिकाणी। मग थांबल्यानंतर त्याला म्हटलं, भैया सर्वात पहिले तू तिकीट आहे ना तुझं ते दाख। आणि साहेब म्हणजे माझ्याकडे तिकीट नाही। म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही, पण तू पळतो काय? म्हटलं त्याचं कारण काय? म्हटलं ते सांग, तो आला कुठून, काय कुठून, तेवढं थोडंफार सांग। म्हटलं एवढं बोललो आणि मग म्हटलं, हे बघ ते साहेब पण तुला आवाज देत आहे, तू थांबत नाही म्हटलं। एवढं बोलल्यानंतर मग त्यांनी काय केलं, मग नाही साहेब मी थांबतोय म्हणे, तेवढं बोलला। आणि मी म्हटलं चल तिकडं, एक तर ऑफिसला चल, नाही तर त्या सरांसोबत बात कर म्हटलं, असं पळू नको म्हणे। एवढं बोलल्यानंतर मग त्याला म्हटलं खाली बस, घाबरू नको म्हटलं, शांत हो, पहिले शांत हो, माझ्यासोबत व्यवस्थित बोल, जसं मी तुझ्यासोबत व्यवस्थित बोलतो तसं माझ्यासोबत तू व्यवस्थित बोल। तर तेवढं बोलल्यानंतर त्यांनी बॅग खाली ठेवली आणि माझी दोघी हातं पकडली, घट्ट पकडून घेतले की मला काहीच करता आलं नाही। म्हटलं भाऊ तू हात उज्जत का घालतोय माझ्यासोबत? मी तुला प्रेमापोटी विचारतोय ना, तू प्रेमापोटी माझ्यासोबत बात कर। तर त्यांनी तसं काही नाही केलं। ठीक आहे म्हणे सर, मी बात करतो म्हणे। अरे म्हटलं मग हात सोड, कॅमेरा चालू आहे म्हटलं, मला आणि तुला आपल्या दोघांना पण कॅमेरामध्ये रेकॉर्डिंग चालते म्हटलं, CCTV म्हटलं कुठे। एवढं बोलल्यानंतर पण मग त्याला आहे ना काय झालं, त्यांनी 5 मिनटं फक्त बॅग ठेवल्यानंतर ते गमचा वगैरे काढला, तो ठेवला, म्हणजे साहेब मी पळत नाही म्हणे, एवढं बोलला। आणि जसं त्यांनी असं पाठ फेरली की वरच्या खिशात त्यांनी हात टाकला, तर दुसऱ्यांदा त्यांनी हा हात असा मारून मला या हाताला मारून दुसरा हात जोरात त्यांनी माझ्या चेहऱ्यावर मारण्याचा प्रयत्न केला। तर मी थोडा मागं सरकलो, त्याचे हात अशा केले, तेवढ्यात त्यांनी ना इथं लागलं आणि तो पळायला लागला। मी तरी त्याला म्हणतो, अरे भैया पळू नको म्हटलं, तुझी बॅग इथेची म्हटलं, पळतो कशाला? मला तोपर्यंत काही समजलं नाही। आणि 5-1 मिनिटानंतर मला तिथं जरा हलकीशी जळजळ व्हायला लागली। तर मग मी असा हात लावला, तोपर्यंत ब्लडिंग चालू झाली होती। तर मग माझा जो सहकारी होता सुनील भाऊ, तर सुनील सरांना म्हटलं, सर इकडे म्हटलं काहीतरी झालं आहे म्हटलं, मला बघा ब्लडिंग येते म्हटलं। तेवढंच त्यांना रुमाल लावला आणि काढला की म्हणे, अरे तर त्यांनी काहीतरी मारून पळालं नाही म्हटलं, चल म्हणे तिथून पहिले। मग क्लिनिकमध्ये आणलं रेल्वे हॉस्पिटलच्या बाहेरच्या, तर त्यांनी चेक केलं, तर ते म्हणे टाके मारावं लागेल म्हणे, इथं आपल्याकडे ती सुविधा नसल्यामुळे आपल्याला तर नगरपालिकेत जाऊन नाही तर जयराम हॉस्पिटलमध्ये तुम्हाला ॲडमिट करावं लागेल म्हणे। म्हटलं ठीक आहे। मग माझे इंचार्ज बनसोडे साहेब ते पण तिकडून पळत वगैरे आले। तर मग ते झाल्यानंतर मग त्यांनी मला लगेच ताबडतोब इथं 5:45च्या दरम्यान ॲडमिट केलं। मग खाली ड्रेसिंग वगैरे केली तात्पुरतं। मग मॅडम मी मग टाके वगैरे स्टिचेस वगैरे दिले। किती टाके पडले? 7 टाके पडले। 7 टाके। हां, मग नंतर RPF स्टाफ आणि GRP स्टाफ हे पण आले, त्यांनी संबंधित जे काही ते स्टेटमेंट घेतलं माझं आणि त्यांना जी घटना घडली ती पूर्ण सविस्तर सांगितली। मग त्याच्यावर गुन्हा दाखल केला? हां, तर मग त्यांना सांगितलं मी की माझ्यासोबत अशी घटना घडली। तर मी सामन्याला फक्त पहिले शांत होऊन माझ्यावर ते वार करून टाकला। आपण त्याला शांततेत